मित्रहो, स्वाध्याय 7 ते 12 या चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, आज आपण 10वीचा स्वाध्याय राज्यशास्त्राचा प्रकरण 4 जे आहे सामाजिक व राजकीय चळवळी याचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर मित्रहो, यामध्ये पहिला प्रश्न असतो, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. पण स्वाध्यायामध्ये याखाली फक्त 2च प्रश्न दिलेले आहेत. पण आपण अशाच स्वरूपाची म्हणजे अपेक्षित ते दिलेली असतात, पण तशा स्वरूपाची अधिक प्रश्न जर केलो तर निश्चितपणे परीक्षेमध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो. मग तो सुद्धा सराव आपण यामध्ये घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, शेतकरी चळवळीची द्यायची प्रमुख मागणी आहे. आता हा प्रश्न मार्च 19 आणि 20च्या दोन्हीही परीक्षेमध्ये आलेला आहे, म्हणजे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तो पर्याय अ दिलेला आहे, शेतकरी चळवळीची द्यायची प्रमुख मागणी आहे. पर्याय अ आहे, वनजमिनीवरील लागवड करण्याचा अधिकार मिळावा. पर्याय ब आहे, शेतीमालाला योग्य भाव मिळावा. पर्याय क आहे, ग्राहकांचे संरक्षण करावे. आणि पर्याय ड आहे, धरणे बांधावेत. आणि मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब, शेतीमालाला योग्य भाव मिळावा. ही शेतकरी चळवळीची प्रमुख मागणी आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे, शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅश डॅश करण्यात आली. पर्याय अ आहे जलक्रांती. पर्याय ब आहे हरित क्रांती. आणि पर्याय क आहे औद्योगिक क्रांती. आणि पर्याय ड आहे धवल क्रांती. आणि मित्र, याचं उत्तर आहे हरित क्रांती. 1962ला आपल्याकडे दुष्काळ पडला होता. आपण अन्नधान्याबाबतीत परावलंबी होतो. अमेरिकेतून आपल्याला धान्य मागवावं लागलं, पण आपण हरित क्रांती केल्यामुळं आपण अन्नधान्याबाबतीत स्वयंपूर्ण झालो. त्याला आपण हरित क्रांती असं म्हणतो. ही 2च प्रश्न होती. तिसरा प्रश्न आपण सरावासाठी घेतो आहोत. भारतातल्या कामगार चळवळीला डॅश डॅश पार्श्वभूमी आहे. पर्याय अ आहे स्वातंत्र्य चळवळीची. पर्याय ब आहे वैभवशाली इतिहासाची. पर्याय क आहे जागतिकीकरणाची. आणि पर्याय ड आहे औद्योगिकीकरणाची. आणि मित्र, याचं उत्तर आहे पर्याय ड, औद्योगिकीकरणाची. भारताच्या कामगार चळवळीला औद्योगिकीकरणाची पार्श्वभूमी आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 4, बिहारमधील आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव केला. पर्याय अ आहे राजेंद्र सिंह राणा. पर्याय ब आहे बिरसा मुंडा. पर्याय क आहे उमाजी नाईक. आणि पर्याय ड आहे कंजार सिंग. आणि मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे बिरसा मुंडा. बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली बिहारमधील आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध मोठा उठाव केला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, पाण्याचे नोबेल समजले जाणारे स्टॉकहोम वॉटर प्राइज भारताच्या डॅश डॅश यांना मिळाले आहे. पर्याय आहे राजेंद्र सिंह चौहान. पर्याय ब आहे बिरसा मुंडा. पर्याय क आहे डॉक्टर राजेंद्र सिंह राणा. आणि पर्याय ड आहे डॉक्टर मिहिर सेन. आणि मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क, डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी अलवरमध्ये, जयपूरपासून जवळ आहे अलवरला, जोहड बांधलं, म्हणजे मातीचा बंधारा बांधला आणि नदीचं पुनरुज्जीवन केलं. आणि म्हणून ते भारतभरामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा ही जी योजना आहे ती त्यांच्यामुळं आलेली आहे. आणि म्हणून त्यांना हा स्टॉकहोम वॉटर प्राइज हा पुरस्कार, पाण्याचं नोबेल समजले जाणारा, त्यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, 1986 साली डॅश डॅश कायदा अस्तित्वात आला. पर्याय आहे ग्राहक कायदा. पर्याय ब आहे महिला सक्षमीकरण कायदा. पर्याय क आहे बालविवाह विरोधी कायदा. आणि पर्याय ड आहे पर्यावरण संरक्षण. आणि मित्र, याचं उत्तर आहे ग्राहक संरक्षण कायदा 1986ला अस्तित्वात आलेला आहे. कारण ग्राहकाला ज्या समस्यांना सामोरं जावं लागू लागलं, किंमत अधिक द्यायची आणि माल निकृष्ट दर्जाचं घ्यायचं किंवा वजने मापामध्ये असलेला गोळ, ह्या सगळ्यातून संरक्षण मिळावं यासाठी काय झाला, 1986ला ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्व. प्रश्न दुसरा आहे, पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते असं म्हटलेलं आहे. प्रश्न नकारात्मक आहे. उत्तर आहे हे विधान चूक आहे. कारण, पहिलं कारण लक्षात घ्या, कोणतीही चळवळ नेतृत्वामुळे क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यश अपयशही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते. नंबर 2, दुसरं कारण आहे, चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी अधिक करायची याबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते. त्यानंतर तिसरं कारण आहे, खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळवू शकते व चळवळीची
परिणामकारकता वाढवू शकते. म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते. प्रश्नात काय म्हटलेलं आहे? नसते म्हटलेलं आहे. म्हणून हे विधान चूक आहे. असते म्हटलं असेल तर हे विधान बरोबर झालं असतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरची दुसरी संकल्पना आहे, दुसरं विधान आहे, ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. कारण उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण पहिलं कारण आहे अर्थव्यवस्थेतील बदलाचा आणि बदललेल्या समाज व्यवस्थेचा ग्राहकांवर परिणाम होत असतो. दुसरं कारण आहे भेसळ, वस्तूच्या वाढलेल्या किमती, वजने मापातील फसवणूक, वस्तूंचा कमी दर्जा व अधिक किंमत इत्यादी सारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागते. तिसरं कारण आहे अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव व्हावी व त्याचे संरक्षण व्हावे यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांना भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाते. किंवा हा प्रश्न संकल्पना स्पष्ट करा या प्रश्नामध्ये जलक्रांती अशी संकल्पना दिलेली आहे. मार्च 19च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न परीक्षेला पडलेला आहे. तर कुठेही पडला तरी हे उत्तर तिथले उपयोगी ठरेल. उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी नद्या पुनरुज्जीवित केल्या. जयपूरजवळ अलवरला त्यांनी जोहड बांधू नदी पुनरुज्जीवित केलेली आहे. दुसरं आहे तरुण भारत संघ ही संघटना स्थापून शेकडो गावामध्ये जोहड म्हणजे मातीचे बंधारे बांधून नद्या अडवल्या. नंबर 3 देशभर पदयात्रा काढून जलसंवर्धन, वन्यजीवन संवर्धन, नद्या पुनरुज्जीवन जीवित करणे अशा मोहिमा राबविल्या. त्यानंतर चौथं कारण आहे डॉक्टर राणा यांनी देशभर 11,000 जोहड बांधले. किती? 11,000. आणि 31 वर्ष सातत्यपूर्ण 31 वर्ष केलेल्या या जलक्रांतीमुळे त्यांना भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाते. यानंतरचा प्रश्न आहे संकल्पना स्पष्ट करा. नंबर 1 आदिवासी चळवळ. उत्तर आहे जुलै 1919ला आलेला प्रश्न आहे. उत्तर आहे आदिवासी हा प्रारंभापासूनच जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करणारा समाज आहे. नंबर 2 ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगल संपत्तीच्या अधिकारावर गदा आणल्याने कोलाम, गोंड, संथाल, मुंडा यासारख्या आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध ठिकठिकाणी उठाव केले होते. नंबर 3 स्वतंत्र भारतातही आदिवासींचे उदरभरणाचे प्रश्न सुटलेले नाहीत. उदरभरण म्हणजे पोट भरण्याचे. चौथं कारण आहे वन जमिनीवरील त्यांचे हक्क, वनातील उत्पादने गोळा करण्याचे व वन जमिनीवर लागवड करण्याचे त्यांचे हक्क मान्य केले जात नाहीत. या मागण्यांसाठी अनेक ठिकाणी आदिवासी आंदोलने अद्यापही चालू आहेत. त्यानंतरची दुसरी संकल्पना आहे कामगार चळवळ. उत्तर 1850 नंतर भारतात कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या असे उद्योग सुरू झाले. या औद्योगिकरणामुळे देशात कामगारांचा मोठा वर्ग निर्माण झाला. नंबर 2 पुढे त्यांच्या समस्या वाढल्या. या समस्या सोडवण्यासाठी 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस स्थापन होऊन कामगार चळवळी जोम धरू लागल्या. नंबर 3 स्वातंत्र्योत्तर काळात कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक युनियन्सची स्थापना झाली. 1960 ते 1980 पर्यंत कामगार चळवळीचा प्रभाव होता. 1980 नंतर मात्र मुंबईतील कापड गिरणी कामगारांचा संप अयशस्वी झाल्यानंतर हळूहळू ही चळवळ विखुरली व
कमकुवत झाली. नंबर 4, जागतिकीकरण आणि कंत्राटी कामगार पद्धतीने कामगार चळवळीवर मोठा आघात केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 4, थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा. उत्तर, पर्यावरणाचा ऱ्हास ही केवळ भारताचीच नव्हे तर जागतिक समस्या बनलेली आहे. 2, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा आणि शाश्वत विकासाकडे जगाची वाटचाल व्हावी यासाठी पॅरिस, रिओ अशा ठिकाणी जागतिक पर्यावरण परिषदा घेतल्या गेल्या. नंबर 3, भारतातही पर्यावरणातील विविध घटकांच्या सुधारणेसाठी अनेक चळवळी सक्रिय आहेत. नंबर 4, चुपको सारखे वृक्ष संवर्धन व संरक्षणासाठीचे आंदोलन, नमोमी गंगे यासारखे गंगा नदी शुद्धीकरण आंदोलन, हरित क्रांती, जैवविविधतेचे संरक्षण यासारख्या अनेक आंदोलनांनी व चळवळींनी पर्यावरण रक्षणाचे फार मोठे कार्य केलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा. उत्तर, स्वातंत्र्यपूर्व काळात शेतीविरोधी धोरणामुळे भारतीय शेतकरी संघटित होऊन चळवळी करू लागला होता. नंबर 2, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांच्यासारख्या नेत्यांच्या प्रेरणेतून बारडोली, चंपारण्य या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे सत्याग्रह झाले. किसान सभेसारख्या संघटना स्थापन झाल्या. नंबर 3, स्वातंत्र्योत्तर काळात कुळ कायद्यासारख्या कायद्यांनी शेतकरी चळवळी मंदावल्या. हरित क्रांतीने गरीब शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही. नंबर 4, शेतीमालाला योग्य भाव मिळावा, कर्जमुक्ती करावी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात म्हणून शेतकरी चळवळी पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणासाठी लढत होत्या? आता हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. मार्च 19 आणि 20लाही आलेला आहे, जुलै 19च्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा आलेला आहे. तर उत्तर लक्ष द्या. स्वातंत्र्यपूर्व काळात पुढील सुधारणासाठी स्त्री चळवळी लढत होत्या. नंबर 1, स्त्रियांवर होणारा अन्याय दूर व्हावा यासाठी. नंबर 2, स्त्रियांचे शोषण थांबवून त्यांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी. नंबर 3, सार्वजनिक जीवनात स्त्रियांना सन्मानाने जगता यावे यासाठी. नंबर 4, सती प्रथा, विधवांची उपेक्षा, बहुपत्नी विवाह पद्धती, बालविवाह प्रथा इत्यादी सामाजिक प्रथा नष्ट व्हाव्यात. नंबर 5, स्त्री शिक्षण, स्त्रियांना मतदानाचा अधिकार, विधवा पुनर्विवाह अशा अनेक सुधारणा व्हाव्यात यासाठी स्त्री चळवळी लढत होत्या. तर मित्रहो, या चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण